गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल शॉर्ट घेतो लॉंग घे शॉर्ट ए भैया खाली या ना राव उस भगवान के लिए जो तुम्हें हर वक्त देखता है। कमान करो, डू इट। तर आम्ही गेल्या 15 वर्षापासून गणपती स्थापित करत आहोत, पण आमची एक इच्छा होती की आमची सर्वात मोठी मूर्ती असावा बीडमध्ये. त्यामुळे आम्ही ह्या वर्षी तेलंगणा राज्यातून 17 फुटाची मूर्ती आणलेली आहे. आम्हाला ही मूर्ती आणण्यासाठी खूप काही संघर्ष करावा लागला. ट्रान्सपोर्टसाठी कोणी राजी होत नव्हतं, आम्हाला कोणी मूर्ती आणत नव्हतं, पण आम्हाला एक मुस्लिम मावळ्यांनी ही मूर्ती आणण्यासाठी मदत केली. तसंच आम्ही ही मूर्ती इथं पेंडगाव इथं आणली, तिथून एक रॅली वगैरे काढली. आम्ही दरवर्षी पण खूप सुंदर प्रकारे गणपती बसवतो, तर ह्या वर्षी पण आम्ही तसंच बसवणार. आम्ही खूप सारे उपक्रम राबवतो, जसे संगीत खुर्ची, रांगोळी, गॅदरिंग, अन्नदान किंवा असे भरपूर प्रकारे आम्ही उपक्रम राबवतो. तर ह्या वर्षी आम्ही बीडमध्ये आगळं की जे कोणीच केलेलं नाही आहे, तसं आगोरी पथक पण ह्या वर्षी आम्ही लावलेलं आहे विसर्जनाच्या टायमाला. ह्या वर्षी वेगळा विषय म्हणजे आमची मूर्ती सर्वात मोठी 17 फुटाची हा चर्चेचा विषय झालेला आहे. आणि बाप्पाच्या चरणी साकडं म्हणजे हेच राहीन आमचं की जेवढे काही आमचे भक्त आहेत त्यांचं मनोकामना पूर्ण व्हावं. आणि सर्वात मेन म्हणजे आमचे दादा मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत, तर त्यांची जी आम्ही जे लढत आहे ते संघर्ष करत आहेत त्या संघर्षाला यश मिळावं, मराठा आरक्षण मिळावं.